नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रोफार्म सातारामध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, ही B1ची तुतीचं कटिंग चालू आहे आपल्या। तर B1ची तुती आपल्याला पाठवायची आहे, तर त्यासाठी कटिंग चालू आहे, जोरात काम चालू आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रभर जर कुठं असाल तर तुम्हाला B1ची जर तुती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याबरोबर संपर्क करू शकता। शेळी पालनासाठी अतिशय उपयुक्त B1 म्हणजे वेगळी काही नाही, रेशीम उद्योगासाठी वापरतात, तिला सुद्धा B1 तुतीच म्हणतात। तर ही तुती आहे। तर मित्रांनो, जर कुणाला लागणार असेल तर जरूर संपर्क करा। तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रभर कांडी घरपोच दिली जाईल, म्हणजे पोस्टाने म्हणा, पोस्टाने एस टी पार्सल जवळ असेल, तालुक्याचं ठिकाण असेल तर एस टी पार्सल अशा ठिकाणी तुम्हाला पाठवलं जाईल। आणि मित्रांनो, याची लागवड आता या जून जुलै ऑगस्ट म्हणजे हे जो पेरणीचा काळ असतो ह्याच्यामध्ये केली तर मोसम म्हणजे चांगला असतो, जर्मिनेशन चांगलं होतं, उगवण क्षमता, आणि बाकीच्या जर दिवसात करा त्यानंतर थोडं कमी होतं। तर आत्ता शक्यतो जर करणार असाल तर आत्ता करा। चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला तुतीचं बियाणं आम्ही उपलब्ध करून देणार आहे B1मध्ये। तर याचे कांडे आम्ही दोन तीन डोळ्याचे कांडे काढतो आणि त्या कांडीला पॅकिंग करून तुमच्यापर्यंत पोहोचवतो। तर बऱ्याच लोकांचा प्रश्न असा येतात की कांडे खराब होईल का आमच्यापर्यंत। कांडे नाही खराब होत, 7-8 दिवस चांगले काय होत नाही, मोसम चांगला आहे, उलटी कांडीचं जी डोळं असतात ती मोगारतात। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं ही आपली बियाणं, त्याचबरोबर मेथी, दशरथ, शेवरी, सुबाबळ, हदगा यासारखी सुद्धा बियाणं आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो। हदगा बिदगा किंवा शेवरी होलसेलमध्ये जरी पाहिजे असेल, समजा मोठी ऑर्डर असेल 10-20 किलोची, तर तुम्हाला होलसेल रेट दिला जाईल एकदम बेस्ट रेटमध्ये। दशरथ घाससुद्धा आहे, मेथीसुद्धा आहे, बरसीम आहे। तर मित्रांनो, सगळे श्रीकृष्ण आहे, तर हे सगळे बियाणं आपल्याकडे उपलब्ध आहे। तर तुम्ही संपर्क करा, तुम्हाला ही बियाणं उपलब्ध करून दिले जातील। तर मित्रांनो, संपर्क क्रमांक आहे 8805892892। या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इतर माहितीसुद्धा तुम्हाला मिळेल। लागवड कशी करावी या संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याबरोबर संपर्क करू शकता। तुम्हाला बियाण्याबरोबर त्याची सर्व डिटेल सांगितली जाईल। मित्रांनो, तुतीला पाणी कमी असलं तरी तुतीला चालतं, म्हणजे ज्या ह्याच्यात 1 एकर ऊसाला जेवढं पाणी लागतं तेवढ्या 3 एकर तुती लागून निघते, एवढं कमी पाण्यामध्ये तुती येते। आणि तुतीमध्ये कसं, जर तुमचा रेशीम व्यवसाय असेल तर तुम्हाला माहितीच आहे, आणि जनावरांना कराल म्हणजे जनावरांना म्हणजे गाई म्हशीला नाही, शेळ्यांसाठी जर कराल तर अतिशय उपयुक्त आहे। तसं जिवंत कंपाऊंड कुठलंही पीक लावलं तर त्याच्या चारी बाजूने बांधावरती तुती लावतात, एक जिवंत कंपाऊंड म्हणजे वाऱ्या वादळापासूनची पिकाचं रक्षण होतं, म्हणजे ऊस पडत नाही, अशा गोष्टी असतात, वाऱ्यामुळे अडचणी येत नाही त्याला, त्यासाठी सुद्धा कंपाऊंड म्हणून सुद्धा जिवंत कंपाऊंड उपयोग केला जातो। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।